हाय सई. हॅलो. हाय सई. आज अतिशय आनंदात आहे मी. आज एका पुरस्कार सोहळ्यात मला सर्वोत्कृष्ट विनोदवीर हा पुरस्कार मिळाला. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाला पाहिजे. मी नेहमी या नवीन जनरेशनला सांगत असतो, माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. नेहमी मी सांगत असतो, पण माझं नशीब झालं असं आहे की शेवटी मला तिथेच जाऊन बसावं लागतंय. तर आता तो पुरस्कार सोहळा लगेचच सुरू होईल. तोपर्यंत मी प्रेक्षागृहात जातो आणि ग्लॅमर खातो. नमस्कार नमस्कार. सोनी प्रतिष्ठानच्या खिरापत पुरस्कार सोहळ्यात मी प्रसाद ओक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खिरापत पुरस्कार सोहळा को पॉवर्ड बाय वनिता खरात JCB सेंटर. आम्ही काहीही करंगळीने उचलतो. खिरापत पुरस्कार सोहळा को पॉवर्ड बाय जुजबी मेडिटेशन सेंटर. हल्ली पूर्वीसारखी मिळत नाही. तर बोलूया आजच्या सन्मान संध्येकडे, आजच्या मानाच्या पुरस्काराकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर बोलूया मानाच्या पहिल्या पुरस्काराकडे. पहिला पुरस्कार आहे कैलासवासी अमर मरणे स्मृती प्रित्यर्थ बबन बॉईल अंडी पुरस्कृत. रोख ₹1.25 लाख आणि मानचिन्ह. ए समय माझे वाक्य आहेत अजून. थोडं वेळ आहे, थोडं वेळ. वाक्य आहेत माझ्यात. होय. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो माझी वाक्य आहेत यार. मला बोलू दे ना, इतक्या दिवसांनी बोलते. मला बोलू दे ना. आता मी बोलवतो. अरे पण टायमिंग मला वाटलं की तीच- टायमिंग चुकतंय तुझं. जा तुम्ही बोलवतो. बरं ठीक आहे. मी घेतो. हा मी बोलवतो. हा काही नको करू. मी बोलवतो. हा तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो एकाक्ष ऑप्टिशियनचे सर्व ओमकार भोजन आहे. सर आपलं स्वागत आहे या मंचावरती. आणि सर्वोत्कृष्ट विनोदवीर हा पुरस्कार जातोय. सर्वोत्कृष्ट विनोदवीर आहेत समीरा चौधरी. समीरा चौधरी. जोरदार टाळ्या. वा 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 वा. अभिनंदन समीरा. अभिनंदन. व्हेरी वेल डिझर्व्ड. धन्यवाद सर. धन्यवाद. अभिनंदन समीरा. पशा, अरे माझा होता ना पुरस्कार हा. सर्वोत्कृष्ट विनोदवीर माझा होता ना. समीरा चौधरी वेगळं नाव आहे, काहीतरी चुकलंय. तुला होता पुरस्कार? अरे असं काय करतो, समीर चौगुले नाही का? मला होता ना पुरस्कार. अरे असं कसं? सर एक गोंधळ झालाय सर. काय गोंधळ झालाय आता? काय गोंधळ झालाय? सॉरी सर. सॉरी सर. सर चुकलं सर. काय? सर चुकलं सर माझं. सर हे असं नको करूस. समोरून बघणारा काय वाटेल? मी तुझा विनयभंग करतो. नाही सर, नाही सर. नको करूस असं. सर एनव्हलप मध्ये आहे ना सर, समीर चौगुलेंच्या ऐवजी समीरा चौधरी असं लिहिलं गेलं सर. पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना चेक करा म्हणून. सॉरी सर. हे असं नको करूस. हा कुठला अंगिक अभिनय करतेस तू? हा तू अंगिक अभिनयावरचे लेख वाचतेस का विशाखा सुभेदारचे? हो सर हो. मग बंद कर पहिलं. अगं ते लेख लिहिण्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते, मग जाऊन ते जमतो. तुला जमणार आहे का? सॉरी सर. तू हे नको करू. हे करू नकोस. तू त्या समीराला फोन कर पटकन. त्या समीराला कर पटकन कर. हॅलो. ओके सर त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय सर. स्विच ऑफ फोनवर तू ओके कुणाला म्हणालीस? सर मी फोन केला तर समीरा मॅडम समोरून म्हणाल्या दिस नंबर इज स्विच्ड ऑफ. अरे ते रेकॉर्डेड मेसेजला बोलली, त्याच्याशी बोलते ती. हो, तुम्ही- ती गेली ना 1.25 लाख घेऊन फुकटचं तिला हा वर. तू एक काम कर.
सिक्युरिटीला फोन कर, पटकन सिक्युरिटीला फोन कर. हॅलो. ओके ओके. फोन स्विच ऑफ आहे. नाही सर नाही. सिक्युरिटी म्हणाले की समीरा मॅडम बाहेर आल्या आणि त्यांनी इथे तिथे बघितलं, गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. तुझं नुसतं हॅलोवर वॉचमन एवढं बोलला? अरे ती गेली ते बघा ना, पळून गेली यार. माझा 1.25 लाख मला हवेत यार, मी मला बघतो 1.25 लाख मला हवेत यार. तू काय करतोयस? अरे तिची सवय लागली रे. अरे नका दोघं असं करू रे. तो विंगेत पुष्कर उभा आहे, तो या सगळ्याची रिक्षा फिरवेल रे गावभर. असं नका करू. मला 1.25 लाख रुपये हवेत पशा. मी तू एक मिनिट, तुम्ही मला आधी काय सांगितलं 1.25 लाख हवेत की नाही? तू शांत हो. तू हायपर का होतोयस? हायपर का होत म्हणजे हायपर होणार नाही. 1.25 लाख रुपये मला कबूल केले होते ना. तू समोर इकडे मुद्दा असा तू आहे. साईडला आहे, साईडला आहे. ही कुठली साईड आहे रे? फ्रंटला आणलास तू सेंटरला. ती जी विंग आहे ना, ती तू एकट्याने उभी केली, ती बाकी कुणाला कळत नाहीये. कसली मेथड ऍक्टिंग आहे तुझी? मी काय सांगतोय, आता मी आहे ना, मी मॅनेज करतो. मी कुठला तरी पुरस्कार फिरवतो तुझ्यावर. ते बघ, ती रिकामी खुर्ची दिसते ना, तो माणूस आला नाहीये, मी तो पुरस्कार फिरवतो तुझ्यावर. हे करू शकशील तू? प्राजक्ता नसताना मी अँकरिंग केलंय, ते सुद्धा शिघाण वगैरे असं काही न करता रेकॉर्ड ब्रेकिंग टायमिंग मध्ये 1 टेक. मी हे नाही करू शकत. करशील ना? मी करतो. फक्त प्रॉब्लेम एकच हा. आहे की हा पुरस्कार 1 लाख रुपयाचा आहे. ए नाही यार पशा यार 1.25 लाख मिळणार होते ना रे. 1 लाख म्हणजे 25,000चं नुकसान आहे रे पशा. नाही जमताय रे. सध्या बाहेर कंडिशन काय तुला माहिती आहे ना पशा. 25,000 मोठी, 1-2 हजार असते ना, मी काही बोललो नसतो. तुला माहिती आहे माझा स्वभाव माहिती आहे. 25 मोठी रक्कम आहे यार. बरं नाही, मला पटतं तुझं. मग? आपण एक काम करूया, आपण हे सगळं कॅन्सल करू, तुझा घरी जा. नाही हे बघ पशा हे बघ, इव्हेंट राहिलं बाजूला. हां इव्हेंट राहिलं बाजूला. आपले दोघांचे रिलेशन्स आहे तितक्या वर्षांचे. त्याने मला काय नाही फरक पडत. अरे नाही एकदम पशा तोडतो कसं एकदम तू यार. तुझ्यासाठी मी करेन ना, मी स्वीकारेन 1 लाख रुपये. नाही, पण मला 25,000 रुपये कमी करायचं मला वाईट वाटतं. नाही पशा मी स्वीकारतो ना. मला awkward होतं, मला नाही. ऑकवर्ड व्हायचा प्रश्नच नाही, नाहीये. एका कलाकाराच्या- अरे स्वीकारतो यार मी. मला चालतील ना 1 लाख रुपये. नको मला हवेत यार. मी आलोय तर मला पैसे हवेत यार. 1 लाख तर 1 लाख मला हवेत पैसे. नक्की हा नक्की. थांब मी फिरवतो. बरोबर, पण ते तुम्हाला दे. बरोबर मी करतो. तू नाराज नाहीस ना? तू नाही हां येस. माफ करा मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा विलंब झाला. वळूया पुढच्या पुरस्कारांकडे. तर पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो स्मरणशक्ती तल्लक करण्याचे क्लासेस घेणारे सर अरुण कदम यांना. सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. थँक्यू. पुढचा पुरस्कार आहे MHJ कार्स पुरस्कृत सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट आणि पुरस्कार जातोय कॅमेरा इक्विपमेंट समीर चौगुले. जोरदार टाळ्या. पशा कॅमेरा इक्विपमेंट. अरे अभिनेता आहे ना मी, विनोदी अभिनेता. अभिनयाचं काहीतरी दे ना. कॅमेरा इक्विपमेंटचा काय संबंध आहे? ए तुमच्या ऍक्टर लोकांचं नाही असं असतं. मी तुझ्यासाठी एवढा पुरस्कार मॅनेज केला, हा तो माणूस आला नाही, त्याचा पुरस्कार मी तुझ्यावर फिरवला, 1 लाख रुपये तुला देतो. आता तुम्हाला टँट्रम दाखवायला अरे लागला. टँकरचा प्रश्न नाही, पण मला सोडून दे, 1 लाख रुपये नको घेऊ. नाही अरे तू यार जाऊ दे, मला वाईट वाटलं. नाही हे बघ, तू तोडू नको यार, पण मला त्याच्याबद्दल माहित नाही ना. टेक्निकल गोष्ट हे आहे. रे पुरस्कार घेतो. सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट समीर चौगुले. आणि मी त्यांना विनंती करतो की आता त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अरे मनोगत कसं व्यक्त, मला माहितीच नाही बोल ना. आता, बोल. पुरस्कार घेतलास, बोल आता. बोलायला लागेल, पद्धत आहे ती. बोल पटकन. कॅमेरा बोल. आज मला मी एक हे आहे, मी सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट आहे. मी एक कॅमेरा इक्विपमेंट आहे. मी एक भाड्याने सप्लाय करणारा आहे कॅमेरा इक्विपमेंट. अनेक वर्ष माझा हे आहे, धंदा आहे. माझ्याकडे कोणी विचारलं कॅमेरा इक्विपमेंट आहे, मी म्हणतो ही घ्या. आणि कोणी नाही विचारलं तर मी विचारतो ही नका घेऊ. आणि कोणी असं विचारलं की ये क्या आहे, मी म्हणतो कॅमेरा इक्विपमेंट आहे. तर अशी माझी कारकीर्द आहे कॅमेरा इक्विपमेंटची.
तर एवढं बोलून मी माझं कॅमेरा इक्विपमेंटचं जे हे आहे सगळं आयुष्य करिअर ते इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. हा पुरस्कार तुम्ही मला दिलात याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद. अरुणजी धन्यवाद. धन्यवाद. सॉरी हा पुरस्कार परत दे. परत दे पुरस्कार. परत दे म्हणजे तो परत द्यायला लागेल, जरा प्रॉब्लेम झालाय. नाही कशाला परत दे, कशाला काय प्रॉब्लेम? अरे हा पुरस्कार जो होता त्याचे जे स्पॉन्सर्स होते MHJ कार्स, त्यांना पार्किंगमध्ये जागा नाही मिळाली, त्यामुळे ते वॉचमनशी भांडण करून निघून गेले. त्यांनी स्पॉन्सरशिप काढून घेतली, ॲग्रीमेंट त्यांनी कॅन्सल केलंय. त्यांना आता 1 लाख रुपये परत द्यायला लागणार. पण मी कुठून देऊ 1 लाख? मला दिलेत ना आता तुम्ही. काय दिलेत? अरे हे दिलं ना, हे काय मी नाही देणार आहे. अरे या पाकिटात फक्त 1 लाख लिहिलेली चिठ्ठी आहे. पैसे आज जाऊन अकाउंटंट सही करतो तेव्हा मिळतात. तुला पाकिट ठेवायचं ठेव, ट्रॉफी घे. अरे, याला काय अर्थ आहे यार तुम्ही? नको सर. मी देतोय, मी काही घेत नाहीये. अरे याला काय अर्थ आहे का तुमची फालतूगिरी यार? तुम्ही सांगितलं होतं आधी असं नका वागू म्हणून. तू इकडे साईडला अरे मुद्दा तो नाही रे. तुम्ही दिलं ना, भाषण केलं यार कॅमेरा इक्विपमेंट म्हणून. मी असं कसं करता यार? मी आहे ना, माझ्यावर विश्वास नाही तुझा? संपलं माझं, हा करिअर मधलं योगदान संपलं माझं. अरे पण असं नाही पशा, मी मी आहे ना. 1.25 लाख रुपयासाठी आलो होतो मी. मी आहे ना, मी करतो मॅनेज. मी काहीतरी मॅनेज करतो. तू करशील मॅनेज मी नक्की? मॅनेज करतो ना. मला आज पैसे घेतल्याशिवाय मी निघणार नाही आता. येस, सांगतो तुला. मला लिस्ट बघू दे. हा लिस्ट आण पटकन. तू काळजी करू नकोस. सर इथे आपण त्यांना ऍडजस्ट करू शकतो. इथे करू शकतो ऍडजस्ट. हो सर. येस, थँक्यू. हे बघ, एक गॅप झालेली आहे, हा. त्याच्यात मी तुला बरोबर बसवतो. हरकत नाही, हरकत नाही. प्रॉब्लेम फक्त एवढा हा. आहे की तो पुरस्कार 75,000चा आहे. हे नाही पशा, नाही हे नाही चलता यार पशा. आता अजून 25,000 कमी आहे यार. 1.25 लाख होते, आता मी 50,000 कमी नाही करू शकत यार पशा. आपण एक काम करूया समय, हे कॅन्सल करूया. तू घरी जा. अरे यार पशा तू पशा काय असं काय करताय पशा? तू सोड ना, जाऊ दे ना. नाही मला चालतील. नाही आपण कॅन्सल करू. पशा अरे तू समय तुझी किंमत 2.5-3 लाखाची आहे. नाही रे, कोण देतो रे तरी एवढे? तुला 75,000 आणून ये ना तू. नको यार. नाही मला पशा, मला नाही. बरं नाही वाटत. अरे यार 75 मला पाहिजेत. 75. मला ऑड वाटतं यार. अरे ऑड खड्ड्यात गेला समीर चौकाला 75 दे मला, मी निघून जातो. एखाद्या कलाकाराचा असा अपमान 75 दे. 75 दे. तू नाराज नाही आहेस ना? अरे ना नाराज, मी कशाला नाराज? खुश आहेस तू? आहे मी खुश आहे. नाचून दाखव. ऐसे अरे पशा नाही खात्री पटली, खात्री पटली. हा. तर रसिको, वळूया पुढच्या पुरस्काराकडे. आणि पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो एका बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटिफुल अभिनेत्रीला. एक अशी अभिनेत्री जिने जपून 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 जा रे पुढे धोका आहे हा संदेश आपल्याला कित्येक वर्षांपूर्वीच दिला. आणि एक अत्यंत महत्वाची आणि आतली बातमी, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली अशी एकमेव अभिनेत्री जिला जंगलामध्ये माकड चावलेलं आहे. स्वागत करूया अशा एका राक्षस अभिनेत्रीचं, सई तामणकर. नमस्कार नमस्कार मॅडम, आपलं खूप स्वागत आहे या मंचावरती. आम्ही असं ऐकलं की ज्या जंगलातलं माकड आपल्याला चावलं ती माकडं सुद्धा आता अशी उभी राहतात. मी सई मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढचा पुरस्कार जाहीर करावा, घोषित करावा. इतकी सुंदर इंट्रोडक्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट केटरिंग, जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट केटरिंगचा अवॉर्ड जाता यांना. अरे पशा, कुठला इव्हेंट असतो जिथे केटरिंगला अवॉर्ड असतं यार? हे पशा हे ऐक ना पशा. आजपर्यंत यांनी अनेक मराठी मालिकांना केटरिंग सर्व्हिस पुरवलेली आहे. त्यांच्या तळलेल्या बेंब्या खूप प्रसिद्ध आहेत. बेंब्या कोण पाहिजे रे? काय बोलतोयस तू? अरे त्या पिवळ्या असतात ना मोठ्या बोटात. अरे बॉब्या म्हणतात त्याला रे. बॉब्या बॉब्या. त्यांच्या तळलेल्या बॉब्या खूप प्रसिद्ध आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कैलाश केटरिंगचे प्रसाद खांडेकर यांचं. त्यांना जातोय हा पुरस्कार. खांडेकर सर, अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, थँक्यू. पशा यार काय चाललंय तुझं यार पशा? तू कैलाश केटरिंगचा तो खांडेकर केवढा आहे बघितलंस ना तू? अरे पण- तो येताना दिसला मला लांबून, मग त्याच्या तोंडावर तुला कसा पुरस्कार देणार मी? अरे पण मला पुढे पाठवलंस तू 3 वेळा, असं झालं यार. मला पुढे पाठवतो परत मागे कसतो. यार काय अर्थ आहे यार प्रसाद? त्याला हीच माझी किंमत, माझी काही किंमत नाही. अरे मुद्दा- एवढं करतोय तुझ्यासाठी, तू काही करणार नाही अरे तुझ्यासाठी. पशा यार, तू माझा दोस्त आहेस यार, पण सतत 3 वेळा अपमान झाला यार माझा. हे काही जाऊ दे, मी कायमचं अँकरिंग कॅन्सल करतो. नाही पशा यार, एवढं नाही करायचं पशा. मी करतो ना, माझ्यावर विश्वास ठेव. हो करतो. येस, काय? एक संधी आहे, हा. एक ऑप्शन आहे. हा पण जाऊ दे, नको, तुला तो आवड नाही प्रसाद सांग. मग तू नाराज होतोस. मग प्रसाद सांग प्रसाद. काय झालंय, हा. बाजूला आहे.
हे कुठली बाजू आहे मला काहीच कळत नाही. काय झालंय काल चॅनलचं एका व्यक्तीशी जोरदार भांडण झालंय. का झालं? अरे शूटिंगच्या वेळेला ती व्यक्ती प्राणायाम करत बसते यार. तीनदा तो विराट जातो बोलवायला, ही अनुलोम विलोम करत असते. तिसऱ्या विलोमला विराट आत गेला नाकात. अरे काय बोलतोस? चॅनलनी काढून टाकलं त्या व्यक्तीला. त्यामुळे त्या व्यक्तीलाच काढून टाकल्यामुळे ती आता येणारच नाही. तो पुरस्कार मी तुझ्यावर फिरवतो. अच्छा म्हणजे ते होऊ शकेल? अरे होऊ शकते, येणारच नाही व्यक्ती. नक्की मिळेल ना? नक्की काही problem. 100%. Yes, प्रसाद. हा, फक्त इथे- एक छोटासा प्रॉब्लेम अरे बोल ना. की हा पुरस्कार 300 रुपयाचा आहे. अरे 300 रुपये पशा 300 रुपयाचा आहे? अरे 1.25 लाख घ्यायला आलो ना इकडे मी, तू 300 वर आणून सोडलंस मला. एक्झॅक्टली किती रुपयाचं नुकसान झालं तेही सांगता येत नाही रे मला आता. 300 अरे काय प्रसाद चाललंय? मग जाऊ नाही दे, रे. मग कॅन्सल करूया. मग जाऊ दे, घरी जा मग तू. चालतील 300 रुपये. असं नाही करायचं. नाही असं नको सर. 300 तर 300 माझं नाही. टॅक्सीचं भाडं तरी बसून असं नाही करायचं. एका कलाकाराचा एवढा रास मला बघवत नाही. नाही मला 300 नको, चालतील. नको, आपण मला cancel- चालते 300. अरे का चालता है रे 300? अरे का अच्छा लगता है 300? नक्की नाराज नाही. नाही नक्की यस खुश एकदा नाचत हा, नाचत. हा, 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 शाबास. हा, येस. तर वळूया पुढच्या पुरस्काराकडे. हा पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही मंचावरती आमंत्रित करतो राजपूत डेअरीचे मालक श्याम सुंदर राजपूत यांना. आपलं स्वागत आहे या मंचावरती. आणि पुढचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार जातोय समीर चौगुले यांना सर्वोत्कृष्ट आई या भूमिकेसाठी. जोरदार टाळ्या. अरे पशा आई मी आई आहे टकली आई असते का रे कधी? पशा काहीतरी तर सेन्स घे ना. मगाशी ठीक होतं यार कॅटरिंग बिटरिंग. आई म्हणतोस यार तू पशा. आणि आईला 300 रुपये देता तुम्ही? काय रे कॅटरिंग वाला 75,000 वगैरे, आई 300 रुपये. ही किंमत लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला. घे घे पुरस्कार घे. 300 पण जातील. घे पटकन घे पुरस्कार. तर ही माऊली जिने अनेकांचे संसार उभे केले, ही आईची भूमिका अजरामर करताना वैयक्तिक आयुष्यामध्ये संघर्षाच्या अनेक काट्याकुट्यांच्या खाचखळग्यात त्यांना जावं लागलं. कधीच नाही रे. त्याबद्दल मनोगत व्यक्त करते ही माऊली. बोल. नाही मी आई म्हणून कसं भाषण बोल करू? आता पटकन. घेतलाय पुरस्कार, बोलावं लागणार. बोल बोल. मी आई आहे पशा. ऑड होतं ना रे पशा. मी आई आहे. मी 300 रुपयेवाली आई आहे. खरं तर मी 1.25 लाखातली एक आई आहे. खरं तर मी 1.25 लाखात एक आई आहे. खरं तर मी 1.25 लाखापेक्षा एक पैसाही कमी आई नाही. वा दादा वा 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 वा. त्यामुळे मला हा जो आई पुरस्कार आज दिलेला आहे, एक पुरुष असून आई हा पुरस्कार ज्या क्रिएटिव्ह टीमने दिलेला आहे त्या टीमचे मी आभार मानतो की मला त्याने आई या पुरस्कारासाठी निवडलं. प्रत्येक पुरुषाला आई हा पुरस्कार मिळावा अशी मी योग्य इच्छा- दुर्भाग्य व्यक्ती जे चॅनलशी भांडले. चॅनलशी कोणी भांडतं का? नाही मी चुकले. पण नाही मला कळलंय की चॅनलच माझी आई आहे. कारण तीच माझं घर सांभाळते. आणि आईशी कोणी भांडतं का मला सांगा? नाही चॅनलशी कोणी भांडत नाही, आईशी कोणी भांडत नाही. आणि आई सुद्धा आपल्या मुलांच्या सगळ्या चुका पदरात घेते की नाही मला सांगा? आई माझी चूक पदरात घे. आई मी चुकले. तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. नाही मला मान्य आहे. मी काल सोशल मीडियावर पोस्ट टाकली की मी येणार नाही पुरस्कार सोडायला. पण मी चुकले. मला फोन आला की मी लगेच डिलीट केली पोस्ट. मी माझी चूक सुधारली आणि आले ना आज मी पुरस्कार सोडायला. आणि आज मी हा पुरस्कार स्वीकारायला देखील तयार आहे. द्या मला पुरस्कार द्या. एकदा जोरदार टाळ्या विनोदवीर समीर चौगुले यांच्यासाठी. कारण त्यांनी इतक्या ऐन वेळेला आई या विषयावरती हा अप्रतिम प्रँक करून आपल्या सगळ्यांना हसवलं, आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. आणि पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात आज एक घटना पहिल्यांदाच अशी घडणार आहे की पुरस्कार देणारे विभागून पुरस्कार देणारे. एरवी घेणारे 2-2 असतात, आज देणारे 2-2 आहेत. तर मी श्यामसुंदर सर आणि समीर चौगुले यांना विनंती करतो की सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार त्यांनी प्राजक्ता माळी यांना बहाल करावा. अभिनंदन.
अभिनंदन 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 मॅडम. सर धन्यवाद सर. सर धन्यवाद. आपण बसू शकता सर. अरे खिलाडू वृत्तीने घ्यायचं. अरे जा ना खड्ड्यात